Day 4. रस्त्याच्या मध्ये गाय बसली हे साईडने या. अरे अरे कोणीतरी पीयूसी काढून द्या. मॉर्निंग अँड वेलकम टू टोटल टेल्स. आज आहे कर्नाटकमध्ये आपला सेकंड डे अँड पूर्ण ओव्हरऑल राईडचा आज आहे 4th डे. सो आता टाईम झाला आहे 8:45 आणि आता आम्हाला ब्रेकफास्ट करायचा आहे. ब्रेकफास्ट झाल्यानंतर लगेच आम्हाला निघायचं आहे याना केव्हसाठी. याना केव्हसून आल्यावर इथे लंच करणार आणि नंतर अराऊंड 3 वाजता मुर्देश्वरसाठी निघणार आहे आम्ही. सो आत्ता आधी तर आम्हाला ब्रेकफास्ट करायचं आहे आणि हे दोघं रेडी होतं. ते अजून रेडी झाले नाही, अजून झोपलेत हे लोक. मी आधीच तयार होऊन बसलो. आता बघूया हेलना किती टाईम लागतो आणि लगेच ब्रेकफास्ट करून याना केव्हसाठी निघायचं आहे. ब्रेकफास्ट करायला याला 9:30 झाले आणि हे दोघं अजून येतात. हे असं काहीतरी ठेवलं आहे त्याच्यामध्ये ब्रेड भाजी आहे कुठली तरी, पुरी के. हा हे लोक आत्ताशी आले. हा आमचा ब्रेकफास्ट आहे. नंतर मी ब्रेड जाम घेणार. पहिलं हे तरी खाऊन बघतो कसं आहे. हा दिवस रात्र नुसतं फोनवर कोणाशी बोलतोय काय माहित. कोणाशी बोलतोय रे? खरं बोल. तुला वाटतंय हा ऑफिस मधले बोलत असेल? काय वाटतंय? कोइन्सिडन्स. ह्यांनी सगळं एकसाथ घेतलं. मी ब्रेड जाम नंतर घेणार आहे. सो गाईज आता आम्ही निघालोय. 10 वाजलेत, एक्झॅक्ट 10 वाजलेत आणि इथून 40 किलोमीटर आहे याना केव्स. सो आता तिथे जायचं आणि इथून टायमिंग दाखवतोय 1 आवर. सो बघूया. आणि पेट्रोल पण ऑलमोस्ट हाफ झालं माझं. सो मध्ये कुठे रस्त्यामध्ये दिसलं तर टँक फुल करून घ्यावी लागेल, कारण की नंतर मुर्देश्वरला पण जायचं आहे आणि ते सुद्धा 53 किलोमीटर काहीतरी आहे इथून. तर आता आम्हाला हायवेला टच व्हायला अजून 2 किलोमीटर आहेत. आता हे आम्ही टाऊनमधून चाललो आहे आणि रस्ता मगाशी मस्त छान होता असा सुटसुटीत. आता हे बघ हे काय करतोय, ह्याला काय करायचं आहे या बाईकवाल्याला? इंडिकेटर तरी दे. Control. सो गाईज वेदर थोडा क्लाउडी झालाय. ऊन तर लागणार नाही पण गरम खूप होणार या क्लाउड्समुळे. समोरचा व्ह्यू बघा, लेफ्ट साइडचा. लेफ्ट साइड सरसीला जायचं ना? सरसी लेफ्ट. अच्छा राईट आहे. इंडिकेटर पण A few moments later. आता आम्ही याना केव्हचा जो मेन रस्ता आहे तिथे लागलोय. अजून इथून किती किलोमीटर आहे? इथून अजून 25 किलोमीटर बाकी आहे. होपफुली रस्ता ह्याच्यानंतरचा चांगला असावा. रस्त्याचं काम पण चालू आहे होपफुली. महेश बोलतोय आता मी बोललो म्हणजे रस्ता अजून खराब होणार. आणि मी बोललो आणि असं
झालाच, रस्ता खराब आलाच. हो आणि एकदम ओपन आणि पुढे महेश, तू हळू बोलला ना तरी आम्हाला ऐकायला येईल. एकदम खतरनाक रोड आहे गाईस. आहा, रोडच्या साईडला नारळाची झाडं चालू झाली ती झालीच. ये शाम मस्त है. वेदर अजून क्लाउडीच आहे, ढगाळलेलं वातावरण आहे, ढगाळलेलं. 15 minutes later. Here we go again. हे स्लिपरी माती चालू आहे, स्लिपरी माती हळू चालवा. अरे अरे कोणीतरी पिऊस काढून द्या. मस्ती हाला आला, मस्ती हाला, काय माहित, मस्ती हाला हा वाला राईट आहे. बटरफ्लाय बटरफ्लाय. महेश ती बटरफ्लाय उचल, ती पडली तिथे. किती बटरफ्लाय या रोडवर. वाव. जंगल रोड. पुढे तो बघ. हो हो, बाग, झाडांची बाग आहे. इथे काढू, इथे परत येऊ, परत येऊ का इथून का होतो. हो कर ना. काय झालं. येईल बी सगळे कसे वाटतात. रोडच्या साईडला फोटो मस्त काढून तर परत चालू झालं आम्ही वरती जायला. आणि रस्त्याच्या मध्ये गाय बसली हे साईडने या. का तिच्याच रस्त्यात, तिच्याच काय आता बोलू. हा ते जे काय गाय रेडा मग रस्त्याच्या मध्ये आहे ना. आता इथून 10 किलोमीटर अजून आहे. 10 किलोमीटर म्हणजे अराउंड 20 मिनिट्सचा पकडाच. अजून 20 मिनिट्स लागतील. मी तेरा रस्ता छोडू ना. गूगल लेन्स वापर. पुढे ब्रिज आहे. वाव. इथे काहीतरी 4 किलोमीटर पुढे आहे पण ते काय लिहिलं ते कळत नाही आम्हाला.
आणि गुगल मॅप्सवर दाखवत आहे 3.2 किलोमीटर्स याना केव्स. पण आम्ही काय कळत नाही कसं चाललंय, कारण की मॅप मध्ये आम्ही दुसऱ्या जागेवर आहे. GPS ॲक्युरेसी या जागेवर खूप लो आहे, खूप खूप म्हणजे खूप. आम्हाला आमचं लोकेशन भलतीकडे दाखवतोय आणि चाललंय दुसरीकडूनच. इथे काहीतरी आलं, ही कमानी दिसते, तिथे कन्नडीत लिहिलं याना केव्स. महेशनी ट्रान्सलेट करून दिलं आम्हाला. समोर स्कूटी बाईक लावलेत बघ वरती. तर आत्ता आम्ही याना केव्सला पोचलो आहे. इथे गाडी पार्किंगला लावली आहे. इथे जरा काहीतरी रिफ्रेशमेंट घेतो आम्ही, जसं की ज्यूस वगैरे काहीतरी, आणि मग इथून ट्रेक चालू करतो. काय काय आहे? माउंटेन ड्यू डर के आगे जीते. माउंटेन ड्यू. थँक्यू. कॅश आहे ना? आधी इथून तिकीट घ्यावं लागतं वरती याना केव्सला जायला, आणि इथे वायफाय हॉटस्पॉट फॅसिलिटी पण आहे. ट्रेकला सुरुवात झाली. इथून हा जो सरळ रस्ता आहे, रस्ता सरळ नाही, चढ येतो. तिथं वरती याना केव्स आहे. जो पूर्ण एरिया आहे जिथून आम्ही बाईकनी वरती आलो, आणि हा जो याना केव्सचा एरिया तो सगळा येतो कर्नाटक फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या अंडरमध्ये. हा फॉरेस्ट रिझर्व आहे. आणि सुशील खूप पुढे होता, आता पाठी आला मी व्हिडिओ चालू केल्यामुळे. मी एवढा का चमकतोय? वाईट घातलं ना, लाईट रिफ्लेक्ट होते. आणि हा पूर्ण एरिया फॉरेस्ट रिझर्व आहे, त्यांच्या अंडरमध्ये येतो. आणि इथे वॉर्निंग्स लावली आहे, प्लास्टिक बॅन, कारण की प्राणी प्लास्टिक खातात म्हणून. सेव्ह नेचर फॉर द बेस्ट फ्युचर. आणि हे जंगल पण फार छान आहे, आणि इथे बटरफ्लाय पण खूप आहेत. हे समोरचं झाड जिथे सुशील उभा आहे ते एवढं मोठं आहे, हे बघा हे बघा. मग पूर्ण मोबाईलवरती न्यावं लागला आहे. खूप मोठं झाड आहे आणि जुनंसुद्धा. आणि इथे सुशील त्याची छपरी स्टाईलमध्ये फोटो काढतोय. सुशील तू केस पिंक कर, आणि ग्रीन साईडून. हां, आणि साईडने ग्रीन. जळतात माझ्या. हे बघा, मी तुला दाखवतो कसा फोटो काढतोय. नाही धर रे, इथून काढ ना खालून. कसं झाड आलं पाहिजे. येतोय? अरे असं आपण कॉलेजमध्ये काढायचं सुशील फोटो. मी थोडी फोटो पोस्ट करणार. एफवाय त्या लोकांना जे नेचरला विजिट करतात आणि तिथे घाण करतात. सो इथे आम्ही एका टेम्पलच्या इथे आलोय. वरती चढता एक टेम्पल आहे. लेट मी शो यू. आणि माझा अवतार बघा काय झालाय. बापरे, हे टेम्पल आहे. तिचं नाव लिहिलं आहे इंग्लिशमध्ये, ते वाचतो. बापरे, वाचता येते का? हां, महागणपती टेम्पल. आणि इथून अजून वरती जायचं आहे. काय आहे का पाणी प्यायला? घरी वरती चिडिया खतम क्यों नहीं होती. हा, वरती चालतच चाललंय. कधी येणार काय माहित. ओ आला. लेट मी शो यू. मी इथे बसलो आहे स्टेअर्सवर, आणि जेवढा मला त्रास त्या प्लेन रोडने वरती चढताना झाला तेवढा या स्टेअर्सवर होतो आहे. हा हो. आणि एक फॉरेस्ट रेंजर भेटलेले, ते बोलले की वरती आहे थंड पाणी प्यायचं. या सिड्या संपतच नाही आहेत. हो, महेश आणि सुशील वरती गेलेत, मी थांबत चाललो आहे. मग खूप त्रास होतो. एक तर आधीच मग गरम खूप होतं, आणि त्यात हे डबल त्रास. आणि मी जे शूज घातलेत ते सुद्धा हेवी आहेत. आणि माझ्याकडे बॅग होती, ती मी महेशला दिली, ती पण खूप हेवी होती. तो बोलतो एवढं काय आणलं आहे तू बॅगेत. हे टेम्पल आलं आहे. वाव, इथं पाणी प्यायचं आहे, तर पाणी पिणार. आता इथून आत जायचं आहे, मोबाईल वगैरे काय अलाउड नाही. सो इथंच मी बंद करतो.
फोर्ट टेम्पल नंतर अजून स्टेअर्स चालू झाल्यात वरती जायला, आणि एवढ्या वरती तर नसेल जायचं असेल आय होप. इथं इन्स्ट्रक्शन्स दिलेत. डोंट मेक नॉईस, डोंट राईट ऑन स्टोन्स. आणि इथे वाव, चला का थांबलंय, थकला काय? आम्ही थकलो. ओ माय गॉड. गाइस दिस इज याना केव्स. ती मागे एंट्रन्स होती, आता इथून पुढे जायचं आहे. इथे बॅट्सचा आवाज येतोय आणि खूप इको आहे इथे. किती बारीक जागा आहे जायला. होयो केवढी जागा होती बघा. परत इथे वरती चाललं जिथे आम्ही शूज काढलेले. आणि पाय भरपूर भासतात. मी केव्स आणि टेम्पलमध्ये जाऊन आलो. हे भैरव बाबाचं टेम्पल आहे जे केव्सच्या जस्ट खाली आहे, आणि केव्स टेम्पलच्या पाठून केव्सला जायला वरती रस्ता आहे. तर आता आम्ही निघतोय आणि शूज घालतो, कारण की आता आम्हाला लंच करून परत मुर्देश्वरला जायचं आहे. सो वी आर टाईट ऑन शेड्यूल. भाई मला बोललेला भाई प्रत्येक ब्लॉग मध्ये बोल की आय मिस यू वर्ल्ड. या ब्लॉग मध्ये बोलतो वी मिस यू भाई. अजून कोणा मिस यू बोलायचं आहे का? अरे बोल. मारेल ते मला. आमचे रिफ्रेशमेंट्स आले. वॉटरमेलन ज्यूस. आता आमची आता भेळ रेडी होते. महेश भेळ आणतोय. महेश आम्हाला पण पाहिजे. तुला हाराम आहे माहिती आहे का? आपण त्याच्यातले 2 घास खाल्ले ना, म्हणून आपल्यातले पण खायला भेटावं म्हणून त्यांना सगळ्यांना वाटलं. तो पण आपल्यातलं खाणार. हा आरामखोर आहे पुरा. ब्लॉग आला. Later that same evening. ओके, तर आता 4:30 झालेत आणि आम्ही लंच करून रूमवरती फ्रेश वगैरे होऊन निघालोय मुर्देश्वरसाठी. आणि ते इथून 45 किलोमीटर काहीतरी आहे. 1 hour लागणार तिथे पोचायला ऑलमोस्ट. आणि रोड पूर्ण हायवेच आहे. आता लेट्स गो, कारण की आम्हाला याना केव्सवरून यायला खूप लेट झाला. कारण की ट्रेक सुद्धा होता तिथे बसलो तर, आणि थकलो सुद्धा होतो. तर खालती खाय प्यायला पण लेट झाला थोडा. आणि सगळं आमचं टाइम मॅनेजमेंट थोडंसं चुकलं. पण आता फायनली चाललोय आम्ही मुर्देश्वरला फ्रेश वगैरे होऊन. चांगली गोष्ट ही आहे की आम्ही इव्हनिंगला मुर्देश्वरला जाऊ आणि तिकडे सनसेट सुद्धा मस्त दिसेल. मे बी त्याच्यामुळे आमचं लेट झालं असेल, काय सांगता येत नाही. यू नेवर नो द डेस्टिनी. तिथी में लिखा हुआ रहेगा. स्कूल सुटले वाटते लोक पोरांची, पण सगळे लहान पोरांचे स्कूल सुटले. बाय. आता आम्ही पेट्रोल टाकले आणि आता टोटल किलोमीटर झालेत 985 आणि मुर्देश्वर तर 45 किलोमीटर्स आहे. सो आजच आमचा 1000 किलोमीटरचा नंबर क्रॉस होणार. येस, ते फिलिंगच वेगळी असते जेव्हा 1000 किलोमीटर सिंगल ट्रिपमध्ये क्रॉस होईल. कारण की आधी आम्ही जी टोटल ट्रिप केली ती 975ची होती आय थिंक सो. तर आता ही 1 वेच 1000 किलोमीटर आम्ही कंप्लीट करतोय. तर हे आमच्यासाठी एक माइलस्टोन सारखंच आहे. ते तेव्हा ती फिलिंगच वेगळी असेल. माहिती आहे ना, गाय अलर्ट. असं गाय आल्यावर आम्ही एकामेकाला गाय अलर्ट, डॉग अलर्ट बोलतोय. कारण की इथे रस्त्याच्या मध्येच सगळे चालतात, गाय डॉग्स.
आणि ते हालत पण नाही, उभेच राहतात. A few inches later. हे बघा कशी मध्येच कार आहे पुढून. अरे भाई जाने दे. हो आणि साईडची ब्युटी तर बघ. काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल ओके मध्ये आहे. Sometimes like all you want to do is run. Hear me out, hear me out. It's all the things you never show. There are the things I want to know. Secrets start in your heart so slow. But if you don't wanna tell me काय सुंदर नजारा होता. वाव माझा, वाव यार काय ब्युटिफुल नेचर. बाईक लेन काय मेंटेन केलंय रे हा. तर ही जी पुढची स्कॉर्पिओ आहे ना ती आम्हाला खूप त्रास देते आधीमध्ये येऊन. मगाशी मला देत होता, आता महेशला देतोय. मी त्याच्या पाठी आलो, मला त्रास देत होता म्हणून. आता थोडा महेशला सतरेल. 1 minute 37 seconds later. ओके तर गाईस पोचलो आम्ही मुरुडेश्वरला. ही एंट्रन्स मुरुडेश्वरची इथं लिहिलं आहे मुरुडेश्वर. माझ्या ओडोमीटरमध्ये आता टोटल किलोमीटर झाले आहेत 996.2 आणि जो मेन ओडोमीटर आहे महेशच्या त्याच्यामध्ये 1000 किलोमीटर क्रॉस झालेत. सो 1000 किलोमीटरचा माइलस्टोन कंप्लीट आणि इथून सरळ महादेव शंकर मूर्ती दिसते आणि टेम्पल सुद्धा दिसतंय. आणि जो सनसेट होईल तो पण त्या मंदिराच्या आणि मूर्तीच्या जवळच होणार. तर त्या सनसेटचा लुक सुद्धा खूप छान दिसतो. आणि अजून एक गोष्ट ते मी तुम्हाला तिथे उतरल्यावर सांगेल, आता नाही. आम्ही बाईक पार्क केल्यात आणि इथूनच हा व्ह्यू आहे आणि लगेच बीच. सो आम्हाला इथे पोचता झाले 5:30 पावणे 6. आता आम्ही बघू इथे आतमध्ये जायचं कसं काय रिस्ट्रिक्शन्स आहेत की नाही. तर आता पहिलं हेल्मेट वगैरे लॉक करू आम्ही आणि बघू जायचं आतमध्ये. गाईस तर हे मुरुडेश्वर टेम्पल आहे, खूप उंच आहे. अँड आता आम्ही एंटर करतोय. इथे फुटवेअर्स वगैरे काढायचे आहेत आणि आतमध्ये कॅमेरा अलाउड नसेल मे बी, तर मी तर कॅमेरा घेऊन नाही जाणार आहे, सगळं बॅगेत ठेवेल. इथे आता चप्पल वगैरे काढून ठेवतो. आता आम्ही टेम्पलमध्ये व्हिजिट करून आलो, आता बाहेर आहे. आणि जे मी सांगणार होतो, मी एक यूट्यूबर आहे दीपरंजन सर, त्यांच्याकडून परमिशन घेतली आहे की मुरुडेश्वर आणि माटू बीचचा त्यांचा जो ड्रोनचा फुटेज आहे तो यूज करू शकतो की नाही. सर ते बोलले हा यूज कर. सो हे जे 2 ब्लॉग असणार
त्याच्यामध्ये मुर्देश्वरचा आणि माटू बीचचा जो व्ह्यू पॉईंट आहे ते जे ड्रोन शॉट त्यांच्याकडून असणार आहे. सो त्यांना खूप खूप थँक्यू. आणि आता थोडं आम्ही इथे फिरतो आणि सनसेट पण बघायचं आम्हाला इथे. आणि या साईडला मुर्देश्वर बीच आहे इथे पुढे. सो आणि हां इथे एंट्री वगैरे सगळं फ्री आहे. सो इथे आता वरती आलो आहे आणि इथे नंदीचा एकदम मोठा स्टॅच्यू आहे आणि त्याच्या जस्ट समोर शंकरचा स्टॅच्यू आहे. हा स्टॅच्यू इथे बीच आणि दिसते. वाव, कैसा है आपका एक्सपीरियंस सर? थका हुआ आपका एकदम कडक. हात ठेवायला खाली नाग आहे. आणि इथे खूप रश आहे तर असं मस्त दिसतंय सनसेट. आणि महेशला कुठेतरी जायचंय. एकटा जा ना, जा एकटा. एंट्रन्स नाही खाली इथेच आहे देवासाठी. नको, तेव्हा मला बाहेरूनच पावलं. मंदिरात ते हिपोक्रेसी नाही करत. मंदिराच्या आत वेगळा बाहेर वेगळा. ऐसा हो वैसा ही हो. हट. अरे मला लय लांब जायला लागेल. पैसे कुठेतरी जायचं म्हणतात ते, तर बघूया कुठं जायचंय. ते थोडं खायला आलोय, भूक लागले म्हणून. आणि इकडून जो व्ह्यू आहे तो खूप मस्त आहे. हा व्ह्यू आहे तो. जिथे महेश आम्हाला घेऊन चाललेला तिथे मुर्देश्वर या टेम्पलची पूर्ण हिस्ट्री दाखवत होते. असं तिथे आयडल्स ठेवलेले, त्याच्यानुसार हिस्ट्री सांगत म्हणजे दाखवली, अशी रिप्रेझेंट केली. आता त्याला घमंड चढलाय. हा बघ चांगला दिसतोय तू. आता इथून आम्ही निघतो आणि आजचा ब्लॉग इथेच संपला. आणि उद्या आम्ही जाणार आहे माटू बीच व्ह्यू पॉईंटला आणि तिथे बघणार कायाकिंग कुठे करायला भेटतोय. सो थँक्यू फॉर वॉचिंग आणि प्लीज डू लाईक, सबस्क्राईब अँड शेअर. बाय बाय.